मी परवा बसमधून प्रवास करत होतो. बस स्टँडवर उभा होती. गाडी सुटायला अवकाश होता. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. 2-5 मिनिटं झाली असतील. त्यांनी खिशात हात घातला आणि खिशातनं चिल्लर बाहेर काढली. ती चिल्लर हातावर घेऊन एकदा नीट मोजली. खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेर पेपरवाला होता, वडापाव विकणारा होता, पाण्याची बाटली विकणारा होता. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण हातातली चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली. परत 5-10 मिनिटं झाली. 5-10 मिनिटानंतर खिशातली चिल्लर परत बाहेर काढली. परत एकदा मोजली. खिडकीतनं बाहेर बघितलं आणि चिल्लर परत खिशात ठेवली. मला काही कळेना, पण तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला. दन 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 त्यांनी बेल वाजवली. त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर आत येऊन बसला. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि आता कंडक्टरनं डबल बेल मारली आणि गाडी आता सुरू होणार, पुढे जाणार. तितक्या त्या सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला. खिशातली चिल्लर काढली, मोजली. तोपर्यंत गाडी सुरू झाली होती, पुढे धावायला लागली होती. आणि अचानक त्यांनी त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली. ए पेपरवाला इकडे ये. पेपरवाला त्या धावत्या गाडीच्या मागे धावला. खिडकीतनंच त्यांनी पेपर हात दिला आणि या सद्ग्रस्तानं आपल्या हातातली चिल्लर त्या धावत्या गाडीतनं या पेपरवाल्याच्या हातात दिली आणि पेपर घेऊन गाडी पुढे निघाली. मला प्रश्न पडला, मगाशी 15 मिनिटं गाडी बस स्टेशनवर उभा होती, त्यावेळी या माणसानं पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला लागली, पुढे आली आणि मग धावत्या गाडीतनं यांनी पेपर घेतला. असं का? मी त्याला विचारलं. अहो म्हटलं, पेपरच घ्यायचा होता तर गाडी मगाशी 15 मिनिटं स्टेशनवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा. गाडी सुरू झाल्यावर का पेपर घेतला? त्यावेळी तो म्हटला, त्याचं काय आहे, माझ्याकडे जी चिल्लर होती त्या चिल्लर मधला 1 रुपया खोटा होता. गाडी उभा असतानाच पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला खोटा रुपया कळला असता. आता गाडी पुढे निघून आली, आता काय पेपरवाला मागे येत नाही. मला मोठं कौतुक वाटलं त्याच. पेपर वाचत होता, गाडी धावत होती, 15 मिनिटं झाली आणि पेपर वाचता वाचता तो परत अचानक हसायला लागला. मला काय कळेना. मी त्याला विचारलं, आता काय झालं? तर मला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. बाहेरच्या जगात हा सगळा असला प्रकार चालू आहे. हे बाहेरचं जग आम्हाला आता असं पाहावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी सच्चेपणानं काम केलं, ज्यांनी निष्ठेनं काम केलं, ज्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं, ज्यांनी कधी कुणाला फसवलं नाही, ज्यांनी ढोंगीपणा केला नाही, आपल्याला जेवढं देता येईल तेवढं ज्यांनी आयुष्यभर देत राहिले, त्या क्रांतीवीर काकासाहेब देशमुखांचं स्मरण करणं हे आताच्या काळात म्हणून फार महत्वाचं आहे. आताच्या पिढीला जर प्रेरणा द्यायची असेल, आताच्या पिढीला जर त्याग म्हणजे काय सांगायचं असेल, कळू द्यायचं असेल, तर निश्चितपणे काकासाहेब देशमुखांच्या विचारांची पारायणं करायला हवीत. त्यांचं जगणं परत एकदा या नव्या पिढी पुढे उलगडून दाखवायला हवं. आणि खरं तर तोच प्रयोग या व्याख्यानमालेच्या माध्यमाने होतो आहे. हे सगळं साकार करणाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय काकासाहेब देशमुखांना आदरांजली व्यक्त करतो. मराठवाड्याचा मुक्ती संग्राम असू द्या किंवा गोवा मुक्ती संग्रामात असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजाचा आणि शौर्याचा वारसा घेऊन लढत राहणारा शौर्यशाली योद्धा म्हणजे काकासाहेब देशमुख. राजकारणामध्ये होते, आमदार होते, पण त्यांचं राजकारण हे समाजकारणाच्याच वाटेनं कायम प्रवास करत राहिलं. लोकमानसाचं हित आणि समाजाचं कल्याण हाच त्यांच्या जीवनाचा कायम हेतू राहिला. अशी माणसं समाजात जन्माला येतात तेव्हा समाज घडतो, उभा राहतो, भराऱ्या घेतो. अशी माणसं निर्माण होणं ही काळाची आणि समाजाची गरज असते. नियती अशी गरज वेळोवेळी अशा माणसांना जन्माला घालून ती पूर्ण करत असते. 350 वर्षापूर्वीचा काळही असाच होता. बिकट आणि भयान. जगण्यासाठी मरायचं का मरण्यासाठी जगायचं याचाच पायपोच लागत नव्हता. कोणी यावं लुटून जावं, कोणी यावं तुडवून जावं, कोणी यावं कत्तली करून जावं, कोणी यावं आमच्या मातीवर स्वतःच राज्य स्थापन करावं, या सगळ्याला छेद दे स्वराज्याची एक ठिणगी इथं निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती निर्माण केली.
आणि बघता बघता या ठिणगी बरोबर असंख्य ठिणग्या गोळा झाल्या. शौर्याची मशाल तयार झाली आणि त्या मशालीच्या उजेडात मग खऱ्या अर्थानं 32 मणी सोन्याचं सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. 6 जून 1674 महाराष्ट्र हे जगातलं पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. आपल्या मावळ्यांच्या सोबत शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसांसाठी दिलेला हा लढा होता, तो त्यांनी यशस्वी केला. शिवचरित्र अद्भुत, शिवचरित्र अलौकिक. एक पुरुष सिंह आपल्या कर्तृत्वानं कसा घडत गेला त्याचं हे देखणं रूप आहे. पण या पुरुष सिंहाचा छावा तोही तसाच आहे. आपल्या पित्याच्या लौकिकाला साजेल असं कर्तृत्व करून दाखवणारा, स्वराज्याचं नेतृत्व करणारा, शौर्य धैर्य पराक्रम या सगळ्या गुणांच्या बाबतीत आपल्या पित्याच्या समान असणार. ध्येय, इच्छा शक्ती आणि प्रचंड जिद्द याच्या बळावर स्वराज्य सर्वोत्तम उंचीवर पोहोचवणारा छत्रपती संभाजी राजा. पण दुर्दैवाने एखाद्या माणसाला मी प्रश्न विचारतो, संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का? तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. या 2 शब्दात संभाजी राजांचा इतिहास संपून जातो. खरी वस्तुस्थिती काय, खरा इतिहास काय? इतिहासानं आरोपांच्या फैरी झाडल्या संभाजी राजांवर. संभाजीराजे रगेल, संभाजीराजे रंगेल, संभाजीराजे स्वैराचारी, संभाजीराजे म्हणजे शिवाजींच्या पोटाला नादान तख्तनशील वारीस. संभाजीराजे छत्रपतींचा पुत्र मोगलांना जाऊन मिळाला. संभाजींनी स्वराज्य बुडवलं, एक ना अनेक. खरी वस्तुस्थिती काय, खरा इतिहास काय? 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून माँसाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सगळ्यांची मन हरकून गेली आणि त्याच वेळी नियतीनं गलती केली. अवघ्या 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाटीला मरण म्हणून मुलुकभर दौड घेणारे, पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी अशा वेळी साम्य आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संघात. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे घडू लागले. अनेकांनी एक गोष्ट सातत्यानं मांडली, छत्रपती संभाजी महाराजांना घडवण्यात शिवाजीराजे कमी पडले नाही. सर्वोत्तम स्वराज्य छत्रपती म्हणून जेवढा लौकिक शिवाजी महाराजांचा आहे त्याच्या कित्येक पटीनं जास्त सर्वोत्तम पिता म्हणून शिवाजी महाराजांचा लौकिक सगळ्यात जास्त आहे. एका पित्यानं आपलं मूल कसं घडवावं याचं हे देखणं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर कुणाच्याही पोटी जन्म घेत नाही, त्याला विठ्ठलपंत बनावं लागतं. तुकोबा कुणाच्याही अंगणात खेळत नाही, त्याला बोल्लोभा असावं लागतं. आणि शिवाजी कुठेही जन्म घेत नाही, त्याला शहाजी व्हावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि शिवरायांची नेमकी भूमिका होती, आपण कुणाचं पिता व्हायचं आहे. तमाम विश्वानं ज्याला मानवंदना करावी, ज्याच्या शौर्यानं दशोदिशा पुलकित व्हाव्यात, ज्याच्या व्यक्तित्वानं आभाळ खाली यावं, ज्याच्या शौर्यानं समशेरी थपकाव्यात, अशा पित्याचा पुत्र आपल्याला व्हायचा. जो रयतेच्या पाठीशी उभा राहील, जो स्वराज्य कल्याणाचं काम करेल, जो शत्रूच्या उरावर रौद्रासारखा धावून जाईल, अशा पुत्राचं पिता होणं आपल्याला योग्य वाटतं. शिवरायांनी संभाजीला घडवलं ना, ते नेमकं असं. 50 वर्षाचं आयुष्य शिवाजी महाराजांचं, पण 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला
छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट. जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय करायचंय, जन्माला येऊन नव्हे जन्मालाच काय यायचंय तेही ठरलंय. 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांच्या आयुष्यात एकही घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. जो माणूस स्वतःच्या आयुष्याचं प्रत्येक घटनेचं प्रसंगाचं एवढं नियोजन करतो तो स्वतःच्या पुत्राच्या जीवनाचं त्याला घडवण्याचं नियोजन किती चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि शिवाजी महाराजांनी ते केलंय. स्वराज्याच्या दौडीमध्ये जे आपल्याला साधता आलं नाही ते संभाजीराजांना साधता आलं पाहिजे. परिपूर्ण झाले पाहिजे, सर्व गुण संपन्न ते असले पाहिजेत. सगळ्या कला सगळ्या विद्या त्यांना अवगत झाल्या पाहिजेत. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र याच्यामध्ये ते माहिर झाले पाहिजेत. नव्हे केले. अनेक विद्वान पंडित शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या शिक्षणासाठी पदरी ठेवले आणि त्याच्यातून त्यांनी संभाजीला तेच तरबेज केले. राजाला अनेक देशांशी व्यवहार करावा लागतो. राजाला अनेक दूतांशी राजकीय बोलणं करावं लागतं. राजाला परराष्ट्र संबंध उत्तम पद्धतीने सांभाळावे लागतात. नाना देशाची माणसं आपल्याकडे येतात. त्या माणसाशी संवाद साधणं फार महत्वाचं असतं. संवादासाठी भाषा गरजेची असते आणि ती समोरच्या प्रत्येकाची वेगळी आहे. संभाजीराजांना फक्त मराठी येऊन चालणार नाही, फक्त हिंदी येऊन जमणार नाही. जेवढे लोक येतील जेवढ्या भाषांचे तेवढ्या भाषा त्यांना आल्या पाहिजेत. किती भाषा येत असतील? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येत आहेत संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच ना हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो. या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वीच्या माझ्या संभाजी राजाला इंग्रजी येते. इंग्रजी बोलतायत, लिहितायत, दुभाषा नसताना संवाद साधतायत. हे शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक घडवलंय. या भाषा नुसत्या येतच नाहीयेत. अनेक भाषांमध्ये संभाजी महाराजांनी काही ग्रंथ लिहिलेत. तुम्ही उद्याचे राजे आहात, तुम्हाला राजधर्म माहिती असला पाहिजे. राजानं कसे वागावयाचे याचे नियम माहिती असले पाहिजेत. रयतीशी कसे वागावे हेही तुम्हाला कळाले पाहिजे. युद्धात कसे उतरावे ते समजले पाहिजे. चक्रव्यूह कसे भेदावे ते उमजले पाहिजे. राजकारण उदंड करता आले पाहिजे. राजशास्त्राचा अभ्यास करा. करून घेतला महाराजांनी आणि यातून संचित करा. आणि ते जे संचित निघालं ते संचित संभाजी महाराजांनी बुधभूषणम या संस्कृत ग्रंथानं लिहून काढलं. हा राजकारणावरचा ग्रंथ आहे. बुधभूषणम संस्कृत मध्ये लिहिलाय संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी. या बुधभूषणम ग्रंथामध्ये श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात पद पदम पत्र समचरण जंगचिमी कनक करबकर ना विललित गवीर उदर लंबित विशालवर वर दीर्घति मुंडी कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवत हरी जात सकल मल. हे वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी श्री गणेशाचं संस्कृत मधून केलेलं वर्णन आहे. नायिका भेद, नखशिका तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हेही काव्यग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. मानवी जीवनाच्या पलीकडच्या चिरंतन तत्वात काय आहे हे ज्याला उमजलं तो संभाजी राजा. राजा नुसता शौर्यशाली असून चालत नाही. राजा विवेकी असायला हवा. राजा विचारशील आचारशील असायला हवा. शिवप्रभूंनी संभाजीला नेमकं असं घडवलं. सगळ्या कलाविद्यामध्ये संभाजी महाराज तेज तर्रा पारंगत झाले. उत्तम कविता करतायत संभाजीराजे. उत्तम संगीतज्ञ आहेत संभाजीराजे. संगीताची उत्तम जाण आहे त्यांना. संगीताच्या काही चीजाही केल्यात संभाजीराजांनी. संभाजींचं वय झालं 8.5. त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंग आला. नाईलाजानं राजाला तह करावा लागला. पुरंदरासह 23 केले मिर्झाला बहाल करावे लागले. आणि त्याच वेळी मिर्झा म्हणाला शिवाजी राजा
आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि हे पिता व्याकुळ नाही मिर्झा. हे राजकारण नव्हे. आणि छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि नाईलाजाने शिवप्रभूंना आपला पुत्र स्वराज्यासाठी डावावर लावावा लागला. किती होतं वय? 8.5 वर्ष. संभाजींना मोगलांच्या हवाली करण्यात आला. 8.5 वर्ष वय. पिता व्याकुळला असेल, गहिवरला असेल. तर एवढंस पोर आहे, कसं पाठवावं त्याला? नाही, आमचं 8.5 वर्षाचं पोर 2 दिवस मामाच्या गावाला राहत नाही. शिवरायांनी 8.5 वर्षाच्या आपल्या पोराला मिर्झा राजाच्या हवाली केलं ओलीस म्हणून नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजी राजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. करून घेतला महाराजांनी. झुंजला पाहिजे संकटांशी, लढलं पाहिजे. तुम्ही वादळ अंगावर घेतलंच पाहिजे. आताच काय सांगत होते महाराज? ज्या पोराच्या हातात बचपनातच लगोर येते त्याचा नेम उभ्या हयातीत कधी चुकत नाही. काय घडवायचं आहे त्याचं शिक्षण लहानपणीच द्या, तर तरबेज होईल मोठेपणी. महाराजांनी ते दिलं, उत्तम पद्धतीने दिलं. संभाजी महाराज घडत होते. व्यायामाची आवड त्यांनी जोपासली. निरोगी शरीर संपदा हे कर्तृत्वान माणसाचं कर्तृत्वाचं चिन्ह असतं. शौर्यशाली व्हायचंय, लढवय्या व्हायचंय, मग शरीर संपदा उत्तम हवी. भालाफेक, धानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही कला परत दुसऱ्या कुणाला जमलीच नाही. संभाजी ऐकायचा ना, तर संभाजींसारखी ती निरोगी शरीर संपदा हवी. आमची अडचण आहे आता. मी परवा एका मुलाला विचारलं, काय रे, काय खेळबिळ खेळतोस का नाही? तो मला सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. मोबाईलवर गेम खेळून आमची पोरं निरोगी कशी होती? 1000 वर्षानंतर 2018चे सांगाडे जर शास्त्रज्ञांना मिळालेच तर शास्त्रज्ञ त्या सांगाड्यातनं बरोबर सांगतील ज्या पोराचा अंगठाण हे बोट मजबूत आहे ते 2018चं आहे. कारण ते मोबाईलवर एवढंच फिरत असतं, स्क्रीनवर, आणि माऊसवर एवढंच चालत असतं. बळकट एवढंच होणार. उत्तम शरीर संपदा हे यशाचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. संभाजी राजाला शिवरायांनी तसं घडवलं, अगदी उत्तम. मनसबदार व्हावं लागलं. औरंगजेबानं पत्र धाडली. स्वराज्य वाचवण्यासाठी शिवरायांना क्षणभर झुकावं लागलं. 5000 मनसबदार झाले राजे औरंगजेबाचे. आणि संभाजीराजे 7000 म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2000ची मनसब अधिक दिल्या औरंगजेबानं. जो औरंगजेबाला कळून चुकलं होतं, पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. पण त्याचवेळी औरंगजेबाचं फरमान आलं. 50वा वाढदिवस आग्र्याला मोठ्या थाटात होणार होता. मनसबदारांनी उपस्थित राहणं गरजेच. शिवरायांना प्रश्न पडला, आपण जाऊ, पण हा 9 वर्षाचा पोर, याला कसं न्यावं? हा सगळा प्रवास सोसेल त्याला? वादळ पाऊस कशी टक्कर घेईल? पण त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी हा फक्त शिवाजींच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते शौर्य, ते धैर्य त्याच्यातही आहेच. पण या निमित्तानं मुघली रियासतीचा, मुघली दरबाराचा, मुघली राजकारणाचा संभाजींना जवळून अभ्यास करता येईल यासाठी शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मुत्रेपर्यंतच्या त्या मुलकापर्यंतचा वैराण वनवास सोसत संभाजीराजे औरंगजेबाच्या आग्र्यात पोहोचले. यथा काल पिता शिवाजीराजांच्या सोबत दरबारात हजर सुद्धा झाले. इथंच औरंगजेबानं चाल खेळली. शिवाजीराजांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला फटकारलं. असा अपमान शहनशाह हिंदुस्थान आलमगीर औरंगजेबचा कुणी केला नव्हता, तो महाराष्ट्राच्या नरसिंहानं केला. आणि राजे तडक निघाले. आपल्या पित्याचा हा रुद्र अवतार संभाजीराजांनी पाहिला.
आपल्या पित्याचा हा स्वाभिमान याची त्याही याची डोळा अनुभवला आणि स्वराज्याचा हा युवराज पुलकित झाला. पण या घटनेनंतर शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात परत कधीच गेले नाहीत. पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या संभाजीराजांना विचारलं, संभाजीराजे, तुम्ही उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणून आहे. मग संभाजीराजे, आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कराडला, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी. 9 वर्षाच्या संभाजीराजाने औरंगजेबाला आपल्याही स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी नजर शिवरायांच्या जीवावर उठली. फौलाद खानाच्या फौलादी वेड्यात राजे अडकले. शिवरायांना संपवण्याचाच डाव सुरू झाला. महाराजांना बाहेर पडता येत नव्हतं. पण 9 वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनधोक येत जात होते. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी शंभूराजांवर सोपवल्या आणि औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत त्यांनी त्या लीलया पेरल्या आणि त्या स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरलं. राजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून, 9 वर्षाच्या शंभूराजांना मागं ठेवून व्याकुळले असतील, भेवरले असतील. कसं ठेवावं मागं? जर काय फलत असेल तर झालं तर, औरंगाच्या हाताला लागले तर. पण निरोपाच्या त्या क्षणी जर शंभूराजाने विचारलं असतं राजांना, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? दर्या सुद्धा हटला असता, मागं धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ. जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण बिनधोक या. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणताच झाला. जबाबदारी पेलायची ही सवय शिवरायांनी शंभूराजांना लहानपणातच लावली. लहानपणात एकदा संकट झेलायची सवय लागली ना, मग मोठेपणी कितीही वादळ येऊ द्यात माणसं टक्कर घ्यायला सज्ज असतात. पण लहानपणी ज्यांना आम्ही सावलीची सवय लागतो ते मोठेपणी जराही उन्हात जात नाहीत, ही अडचण असते. संकटांची सवय लावा, भिडू द्या पोरं वादळ वाऱ्यांना, घेऊ द्या लाटा अंगावर संकटांच्या, तेव्हा घडतील. नाहीतर येवलं संकट आल्यावर आत्महत्या करणारी पोरं ही शिवाजी संभाजींचा वारसा नाही चालवत. घडू द्या आमची पोरं तशी. शिवशंभूंचा आदर्श घ्यायचा तर तो हा सगळ्यात महत्वाचा. आता बिघडलो आमचा मुलगा विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. बरं झालं ते मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते, नाहीतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं हा संशोधनाचा विषय आहे. मुलं आम्ही घडवू तशी घडतात. शिवरायांनी शंभूराजाला जसं हवं तसंच घडवलंय. आम्हाला काय करायचंय मग? आमची पोरं कशी घडवायची? घडवता येतात. मानवी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सांगतात, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. माणसाच्या घडण्याला परिस्थिती आली येत नाही. संकट आपल्याला अडवायला कधीच येत नाहीत. संकट आपली उंची वाढवायला येत असतात. ती घडवतात हवंच. संभाजीराजांच्या समोर तर लहानपणापासूनच ही संकटांची मालिका. शिवराय निसटले, पण 9 वर्षाचे शंभूराजे मात्र माग. आग्र्याच्या
मथुरेच्या त्या मुलकापासून स्वराज्यावर पोहोचायची जबाबदारी त्यांची. काशीपंत बरोबर, पण हा विरोधात पोर औरंगजेबाच्या सैन्याला चारी मुंड्या चित करीत अखेर स्वराज्यात पोहोचला. गेलेले शंभूराजे वेगळे होते, परत आलेले शंभूराजे झाले होते वेगळे. जाणते परिपक्व मुघली रियासतीचा, मुघली दरबाराचा, मुघली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. उद्या यांच्याची झुंज घ्यायची आहे. यांचं सारं ज्ञान तुम्हाला हवं म्हणून घेऊन गेले होते शिवराय. 9.5 वर्षाचे झाले आणि शिवरायांनी शंभूराजांना पहिली जबाबदारी सोपवली, दान प्रमुख म्हणून. दान प्रमुख, येणाऱ्या रयतेच्या गरजा भागवणारं दान देण्याची जबाबदारी. 10 वर्षाचं वय आहे हो. दानप्रमुख म्हणून लहानपणी सवय लावायची असते देण्याची. जी माणसं देत राहतात त्यांना कधीच कमी पडत नाही. एका पित्यानं कसा घडवलाय पुत्र, काय जबाबदारी पहिली, दानप्रमुख देत राहा. देण्याची सवयला राजे आहात, राजानं दिलंच पाहिजे. राजा घेत नाही कधी प्रजेकडनं. संस्कार काय आता, आमची सवय काय. आमचा मुलगा शाळेला जातो, आई डबा देते, डबा देताना त्याला सांगते बाळ एकटाच खा, कुणाला देऊ नकोस. बाळ डबा एकटंच खातं, कुणाला देत नाही. तेच बाळ मोठं होतं, नोकरी लागतं, एक दिवस आईलाच घराबाहेर काढतं. आई म्हणते तळहाताच्या फोडासारखं तुला जपलं, मलाच घराबाहेर काढतोस. बाळ म्हणतं आई तूच सांगितलेलं एकटाच खा, कुणाला देऊ नकोस. कसा संस्कार केला महाराजांनी. दानप्रमुख संभाजीराजे, देण्याची सवय लावून घ्या, उद्याचे राजे आहात. खुल्या हाताने देत राहिले संभाजी, सवय लागली लहानपणी द्यायची. संकट आपल्याकडे घेऊया, आनंद समोरच्याला देऊया. लेखनिक दिले स्वतंत्र, कारभार पाहता आला पाहिजे तुम्हाला, दप्तर सांभाळता आलं पाहिजे तुम्हाला. रयतेचे फैसले सुनवायचे अधिकार दिले. शिवरायांच्या न्यायालयापुढे जे खटले यायचे त्याचे निकाल आता संभाजीराजे देऊ लागले. का? रयतेच्या समस्यांची जाण तुम्हाला झाली पाहिजे, रयतेच्या अडचणी काय आहेत तुम्हाला कळाल्या पाहिजेत. राजे आहात, अडचणी सोडवता आल्या पाहिजेत. लहानपणापासून शिवराय घडवतायत शंभूराजांना. 11.5 वर्षाचे झालेत आणि फैसले सुनवायचे अधिकार दिलेत. समस्या अडचणी ऐका आणि निर्णय द्या. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 14 वर्ष. आणि एके दिवशी शिवरायाने विचारलं, संभाजीराजे तुम्ही लेखनी उत्तम चालवता, पण तुमची तलवार आणि कडाडला छावा. आज्ञा द्यावी आबासाहेब, आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबात प्रांत टिपण्याची आणि काळ्या कबीने ढगामध्ये पाण्याचा लोट उरात ठेवा. तसा शौर्याचा लोट उरातून छावा कोसळला. गुजरात टिपलं, खंबात लुटलं, मामे जादराव खासे कैद केले. संभाजीने आपल्या युद्ध नीतीने अनेकांच्या नजरा विस्फोरल्या. वर्धा राजांना कळाली आणि कडाडले राजे त्या पत्ती तोफांना आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर संभाजींच्या पराक्रमाची पहिली मोहर उमटली. एका पराक्रमी पित्याला पुत्र हवा असतो, पराक्रमी, शौर्यशाली. भाग्यवान शिवाजीराजे ज्यांना स्वराज्य रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेला पराक्रमी पुत्र मिळाला नव्हे, त्यांनी तो घडवला. नंतरच्या काळात मात्र शिवराय फक्त मोहिमा आखायचे आणि यशस्वी करायची जबाबदारी संभाजींवर. मैदानात लढायचे ते संभाजी. बघता बघता स्वराज्याच्या उभार सीमा वाढू लागल्या. संभाजीराजांच्या पराक्रमाने भूमी दुमदुमू लागली. सैनिकांना कोण हुरूप यायचा हो संभाजींच्या नेतृत्वाखाली लढताना. ॲबे करे नावाचा इतिहासकार लिहून ठेवतो, हा संभाजी आला की सैनिकांमध्ये एकच चैतन्य येत असे आणि अशक्य वाटणारं ध्येय मग ते सहज पार करत असत. असं सैनिकांचं प्रेम ज्याच्या वाट्याला, त्याला जीत लांब नसते. संभाजींच्या वाट्याला सतत जीत येत गेली. याचं कारण हे, स्वराज्य वाढलं, उभार. संभाजींचं वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र तेवढ्या आनंदानं न्हाऊन गेला होता.
रायगड तर ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले झाले झाले. राजे छत्रपती झाले. या मेच पातशाहीला दारू. शिवराय स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. त्याच वेळी शंभूराजेही युवराज झाले. हे युवराज पद त्यांना वारसा हक्काने मिळालं नव्हतं. शिवरायांचा पुत्र म्हणून त्यांच्याकडे आपोआप चालत आलं नव्हतं. 17 वर्षाच्या आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ते पद निश्चितपणे मिळवलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. पहिली घटना आहे. आतापर्यंत मराठ्यांची पोरं जास्तीत जास्त सरदार बनत होती. संभाजी पहिले युवराज झाले. आतापर्यंत मराठ्यांची पोरं जास्तीत जास्त सरदार पुत्र घडत होती. संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले. या घटनेपर्यंत संभाजींवर एकही डाग नाही, एकही आरोप नाही. पण संभाजीराजे युवराज झाले आणि संभाजी राजांच्या चरित्राचे पाणी अशा काही वेगळ्या पाटाला वळवण्यात आले की आमचा संभाजी पुरता बदनाम झाला. चित्रपट, नाट्य, कथा, कादंबऱ्या यांनी संभाजींच्या चरित्रात ही बदनामीची भर घातली. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी, तुळसा अशी स्त्रीपात्र संभाजींच्या चरित्रात घुसडण्यात आली आणि संभाजींचं चरित्र बदनामीच्या वळचणीला जाऊन थांबलं. 27 चित्रपट आलेत संभाजी राजांवर आतापर्यंत आणि 60 नाटकं. दस्तूर खुद्द शिवरायांवर सुद्धा अजून एवढी निर्मिती झाली नाही. संभाजीराजे चित्रपटाचे हिरो आहेत. मग झाडामागं गाणी म्हणत पडणार एखादी हिरोईन पाहिजे, त्याशिवाय चित्रपट कसा चालणार. आली हिरोईन. संभाजी नाटकाचे नट आहेत, मग नाटकात एखादी नटी हवी, त्याशिवाय नाटक कसं चालणार. वाढलं आणखी एक पात्र. मोरेश्वर आत्माराम पठारे यांनी पहिल्यांदा संभाजी नावाचं पहिलं नाटक लिहिलं. या नाटकामध्ये त्यांनी तुळसा नावाचं पात्र रेखाटलं. हीच तुळसा पुढे बेबंदशाहीमध्ये औंधकरांनी आणली. पण नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये औंधकर असं लिहितात की या नाटकात योजलेलं तुळसा नावाचं पात्र पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी वा शंभू चरित्राशी काही मात्र संबंध नाही. पण नाटकात आम्हाला प्रस्तावना वाचून दाखवली जात नाही, त्यामुळे तुळसा खरी का खोटी याचा पत्ता आम्हाला लागत नाही. पण नाटक संपलं बाहेर पडताना एखादा सहज म्हणतो एवढी दोघं होती 3 तास बरोबर म्हणल्यावर असणार काहीतरी दोघांचं. उगा दाखवत्यात काय. वास्तवाच्या तळाशी सत्याच्या मुळाशी आम्ही जात नाही आणि मग नाहक एखादी तिजोरी बदनामीच्या करते तडकते ही शोकांतिका. थोरातांची कमळा नावाचा एक चित्रपट आधीमध्ये अजून दूरदर्शनवर लागतो. काय दाखवलं या थोरातांच्या कमळा नावाच्या चित्रपटात. संभाजीराजे थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात आणि तो आघात सहन न झाल्यानं थोरातांची कमळा आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर त्या थोरातांच्या कमळाची समाधी सुद्धा दाखवली. वरून माहिती हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजी राजाने अत्याचार केले. ते सहन न झाल्यानं याच ठिकाणी थोरातांच्या कमळानं आत्महत्या केली. ती समाधी शोधायला इतिहास संशोधक वैद्य गेले. इतिहास संशोधक गुळवणींनी त्या समाधीवर आणखी चांगला प्रकाश टाकला आणि मग वास्तवता समोर आली की ती समाधी थोरातांच्या कमळाची नव्हेच. ती समाधी आहे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई थोरात या दोघांची. तरी मी म्हटलं कुठून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला शोध लागला ही थोरातांच्या कमळाची समाधी. त्या समाधीवर काय लिहिलंय ते बघावं तरी. त्या समाधीवर काय लिहिलंय ते वाचलं. आश्चर्याचा धक्का बसला. थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल लिहिलं होतं 1698 साल आणि संभाजीराजांचा मृत्यू झालाय 1689 साली. म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली तर तिच्यावर नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का. कुठला इतिहास पाहतो आम्ही, कसल्या बाजार गप्पा ऐकतो आम्ही. 350 वर्ष याच महाराष्ट्रात संभाजीराजा बदनाम होत राहिला. आम्हाला अजिबात असं वाटलं नाही. अरे कल्याण चष्मेदर
त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजीने त्याला जवळही घेतलं. रायगडाच्या पायथ्याला पालीला दोघांची भेट झाली आणि या भेटीमध्ये मैत्रीचं प्रतीक म्हणून संभाजी राजांनी एक मोत्याचा कंठा या शहजादा अकबराला भेट म्हणून दिला. आणि संभाजी राजाने दिलेला हा मोत्याचा कंठा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजी राजांना कळाली आणि संतापले राजा, ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदरामाला जोडायचाच नाही, फिरफार त्याच्या सवलती बंद करा तुरंत. कारण आपण दिलेला मोत्याचा कंठा त्या अकबरानं नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल. जेवढं शिवरायांचं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच संभाजी राजांचं चारित्र्य सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे. ती गोदावरी आता दाखवली जाते. ती गोदावरी सुद्धा या सृष्टी तलावर कधीच जन्माला आलेली नाही. ती कुणाची पोर काय नोंद नाही. रायगडावर तिची समाधी दाखवली जाते. ती समाधी गोदावरीची नव्हे, ती समाधी आहे सवाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई पेशव्यांची. ती गोदावरी कधीच जन्माला आली नाही. दुर्गा म्हणून कुणी एक पात्र आणलं. आमच्यातले कुणी एक सद्ग्रस्त तंजावरला गेले. तंजावरला एक पोथी त्यांनी चाळली. त्या पोथीत प्रेमकथा होती शंभू आणि दुर्गाची. वरच्यावर चाळलेली पोथी शंभू दुर्गाची प्रेमकथा. त्यांना वाटलं हा शंभू म्हणजे आपलाच शंभू. तिने इकडं येऊन दुर्गा घुसडली. आता परत ती पोथी चाळली त्यावेळी लक्षात आलं हा शंभू तो शंभू नव्हे. त्यात वर्णन केलेला शंभू शिवरायांचा शंभू नव्हे, तो वेगळाच. काय प्रकार आहे. नाते संबंध तयार व्हावे म्हणून स्वतः शिवरायांनी अनेक घराण्यांशी नाती जोडली, आत लग्न केली. संभाजीनी 16 तरी करायची. स्वतः राजारामाची संभाजीनी 3 लग्न लावून दिली. स्वतः 6 तरी करायची. नाटकशाळा ठेवणं गैर नव्हतं. 100-200 स्त्रियांचा जनानखाना बाळगणं सुद्धा समाज संमत होतं त्या काळी. मग संभाजी राजांच्या राणीवशात किती स्त्रिया? फक्त एक. स्त्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई. दुसरं नाव आढळत नाही. अत्यंत चारित्र्य संपन्न राजा शंभू राजा. आणखी एक आरोप केला जातो संभाजींवर. संभाजी राजे व्यसनी. काय नाटकात त्यांची एंट्रीच हातात ग्लास घेऊन. कुठून शोध लागले हे? आमच्या साताऱ्याला ग्रँडफ नावाचा एक इंग्रज इतिहासकार होता. साताऱ्याचाच गव्हर्नर असताना त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. हा मराठ्यांचा इतिहास लिहिताना त्यांनी औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या खापी खान नावाच्या अखबाऱ्याच्या लिखाणाचा वापर केला. हा खापी खान अखबारी म्हणून काम करायचा औरंगजेबाच्या दरबारात. अखबारी म्हणजे रोजच्या रोज दरबारात जे काही घडतं ते लिहून काढणारा, त्याला अखबारी म्हणायचे. त्याच्यावरूनच आपल्याकडं अखबार हा शब्द आला. आता खापी खान संभाजी राजांचं वर्णन करताना काय लिहितो? खापी खान लिहितो संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय, कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढली. काय लिहितो खापी खान? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढली आहे. ग्रँडअपनं याच इंग्रजीत भाषांतर केलं. सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. भाषांतर अगदी बरोबर आहे. सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. पण आपल्या लोकांचं इंग्रजी चांगलं. ग्रँडअपनं लिहिलेलं त्यांनी वाचलं. एन्टॉक्सिकेटेड विथ द वाईन. वाईन घेत होते संभाजी. ग्रँडअपनं लिहिलंय. अरे काय प्रकार आहे. आणखीन एक आरोप म्हणे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवली, आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. म्हणले मागवला असेल स्टॉक.
अरे पण मागवलेली दारू प्यायची आहे का तोफेला लागणारी दारू आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही संभाजी महाराजांना. 9 वर्ष सह्याद्री पेलून धरला. 40 दिवस औरंगजेबाचा आनंदित अत्याचार सोसला. व्यसनी शरीर हे करू नाही शकत. निधड्या छातीचा आणि निरोगी शरीर संपदेचाच हा छत्रपती स्वराज्य स्वतःच्या सामर्थ्यावर पेलत राहिला. तो निर्व्यसनी असल्यामुळंच एकही व्यसन नाही, अजिबात नाही. आणखीन एक आरोप केला जातो संभाजीवर. आयुष्यातली महाभयंकर चूक. छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात गेला. दिलेर खानाला जाऊन मिळाला. फितूर ठरला. शत्रूशी हात मिळवणी. वस्तुस्थिती काय? दक्षिणेत राहावी हा शिवरायांचा भाव. उत्तरेतल्या मोगलांच्या विरोधात जर झुंजायचं असेल तर दक्षिणेतल्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, तर उत्तरेतल्या मोगलांना रोखता येईल. स्वतंत्रपणे लढत बसलो तर सगळे जाऊ. आणि दक्षिण एक करायची जबाबदारी शिवरायांनी शंभूराजांवर सोपवली. शंभूराजे गोळकोंड्याला गेले पण कुतुबशाह ऐके ना. मग 2-4 तडाखे दिले. मग मादांना अक्कांना शरण आले आणि संभाजी महाराजांनी गोवळकोंडा स्वराज्या सोबत आणला. आता आदिलशाही राहील. पण तत्पूर्वीच मोगल सरदार दिलेर खानीकडे आला होता आणि त्याने आदिलशाही संधान साधलं होतं. आता मोगल आणि आदिलशाही यांची जर युती झाली तर ती स्वराज्याला घातक ठरणार होती. कसंही करून मोगल आणि आदिलशाही एकत्र येता कामा नयेत. एका विलक्षण चालीची गरज होती आणि शिवरायांनी तीच चाल टाकली. त्यांनी स्वतःच संभाजी राजाला दिलेर खानाला जाऊन मिळण्यास सांगितलं आणि शिवरायांच्या सांगण्यावरून संभाजी दिलेर खानाला जाऊन मिळाले. सबब संभाजीच दिलेर खानाकडे गेल्यामुळे दिलेर खानाचा स्वराज्यावरचा जो रोख होता तो वळाला आणि आदिलशाहीकडे गेला. आता संभाजींनी मोगल दोघं आपल्यावर चालवून या भीतीने आदिलशाह पछाडला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी धाव घेतली ती शिवरायांकडे. म्हणजे दक्षिण एक झाली आपोआप संभाजींच्या दिलेर खानाला मिळण्यामुळं. शिवरायांनी जी जबाबदारी संभाजी राजांवर सोपवली ती जबाबदारी संभाजींनी पुरेपूर पार पाडली. पुरेपूर. आणि शिवरायांचं राजकारण असंच राहिलंय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतीची लूट करून येतात. ते संभाजी राजांचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजीला आग्र्यातून सुखरूप परत आणतात. हे सुद्धा राजकारणच होतं स्वराज्याच्या हितासाठी केलेलं. आणि इथं दिलेर खानाला खरं वाटावं की खरंच आपण स्वराज्यातून फुटून आलोय म्हणून संभाजी महाराजांनी एक खोटं पत्र लिहिलं जे दिलेर खानाला खरं वाटावं. काय लिहिलं त्यात? सावत्राई माझा त्रास देते. तिला स्वतःच्या मुलाला गादीवर बसवायचं आहे. मंत्री माझ्या विरोधात आहेत. मला पराक्रमाची संधी मिळत नाही. मला स्वतःच्या सामर्थ्यावर राज्य निर्माण करायचं आहे म्हणून मी तुमच्याकडे येतो आहे. पत्र खरं पण लिहिलेलं खोटं. हेच पत्र पुढे इतिहासकारांच्या हातात पडलं आणि मग गृहकलह रेखाटला गेला. सोयराबाईंना राजारामावर गादीला बसवायचं होतं म्हणून वगैरे वगैरे हे चाललं नाही, अजिबात नाही. सईबाईंच्या निधनानंतर संभाजी राजांचा सांभाळ केला तो सोयराबाई आणि पुतळाबाईंनीच. आग्र्यात अडकलेले शंभूराजे सुखरूप परत यावेत म्हणून देव पाण्यात घालून बसल्या होत्या त्या सोयराबाईच. आपल्या पुत्राला गादी मिळावी असा सोयराबाईंचा कधीच आणि कधीच हेतू नव्हता. कारण संभाजीराजे मारले गेल्यावर रायगडाला झुल्फिकार खानाचा वेढा पडला. येसुबाई आणि संभाजी पुत्र शाहू ताराबाई आणि राजाराम तिथं होते. जर गादी मिळवायचा अट्टास असता तर येसुबाईंनी स्वतःच्या मुलाला म्हणजे संभाजी राजांच्या पुत्राला राज्याभिषेक केला असता. पण येसुबाईंनी तसं केलं नाही. स्वतःच्या मुलाला हक्क अधिकार असताना बाजूला ठेवला आणि राजारामाचा मंचकारोहण केला. झुल्फिकार खानाला 10 लाखाची लाच दिली आणि येसुबाईंनी सांगितलं मी आणि माझा मुलगा तुझ्या कैदेत येतो. ताराबाई आणि राजारामाला इथून निघून जाऊ दे. येसुबाई असंही म्हणू शकले असते की मी आणि माझा मुलगा इथून जातो, राजारामाने ताराबाईला कैद कर. स्वतः कैदेत गेल्या औरंगजेबाच्या पण ताराबाईने राजारामाला बाहेर काढलं.
राजाराम महाराज जोपर्यंत हयात होते एकदाही सिंहासनावर बसले नाहीत. ते कायम असेच म्हणत राहिले की राज्य संभाजी पुत्र शाहूच, मी फक्त विश्वस्त. एक भरत आम्ही पाहिला होता रामायणात आणि दुसरा भरत आम्हाला दिसला इथं शिवायनात. कारण या दोन्ही पुत्रांना जाण होती. हे वारसा हक्कानं आलेलं राज्य नव्हतं. असंख्य बावळांच्या त्यागातनं बलिदानातनं निर्माण झालेलं हे राज्य होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं ते आपल्या पोराबाळांना जहागिरी देता याव्यात म्हणून नाही, तर रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवता यावं म्हणून. आदर्श तोच पाळलाय सगळ्यांनी. बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रात संभाजी महाराज सोयराबाईंचा उल्लेख करताना लिहितात, स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई. आता संभाजीच सोयराबाईंना स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई असं म्हणत असतील तर आम्ही त्यांना कैकई का ठरवावं हा सगळ्यात मोठा विषय आहे. संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील अथवा सोयराबाई असतील, या प्रत्येकाने स्वराज्यासाठी आपला त्याग केला. या प्रत्येकाने आपलं योगदान दिलंय. त्यांच्या त्या त्यागातच हे लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं ही वस्तुस्थिती आहे. शिवरायांचं निधन झालं. संभाजी महाराज त्यावेळी कैदेत होते पन्हाळ्यावर असंही सांगितलं. संभाजी महाराज कधीही कैदेत नव्हते. ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. शिवरायांच्या मृत्यूवेळी त्यांच्या बरोबर नव्हते. का तर ते कैदेत होते. चूक. ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. ते शिवरायांच्या मृत्यू प्रसंगी नव्हते. याचं कारण ते बुर्हानपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते. लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची किंवा आजारपणाची बातमी देता येत नाही आणि दिली तरी त्याला युद्ध अर्ध्यावर सोडून परत येता येत नाही. का लढता लढता संभाजी महाराज म्हणणार होते शत्रूला, जरा 2 दिवस थांबूया का, भावाचं लग्न आहे उरकून येतो, मग राहिलं लढतो. अरे कसं शक्य आहे? साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजी महाराज परत आलेत, पन्हाळ्यावर पोहोचलेत. म्हणजे काही 27-28 मार्चला आणि 3 एप्रिल 1680 ला महाराजांचं निधन झालंय. धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. आता संभाजीराजे रायगडावर नाहीत. ते येईपर्यंत शिवरायांचा देह तसाच ठेवणं शक्य नाही. मग तात्पुरता राजारामाला मंचकारोहण केलं आणि काही कुटील मंत्र्यांनी डाव करून शिवरायांचे अंत्यविधी उरकले. सोयराबाईंना त्यांनी ओलीस धरलं. या मंत्र्यांचा डाव असा की काही करून संभाजी गादीवर येता उपयोगाचा नाही. संभाजी स्वबुद्धीनं चालणारा, संभाजी निर्णय क्षमता असणारा, संभाजी शौर्यशाली, धैर्यशाली, पराक्रमी. अरे हा संभाजी शिवराय असतानाच आपल्याला जुमानत नाही. आता महाराज नसताना हा आपली काहीच कदर ठेवणार नाही. सबब संभाजी गादीवर येऊन चालणार नाही. त्यापेक्षा राजाराम बरा लहान आहे, कारभार करताच येणार नाही, म्हणजे आपलं काम होईल. म्हणून संभाजीला येऊ द्यायचं नव्हतं. पण ही सगळी फितुरीची चाल संभाजीराजांनी मोडीत काढली. संभाजीराजे रायगडावर पोहोचले. शिवरायांचे अंत्यविधी नीट झाले नव्हते, परत केले. रायगडावर शिवरायांची समाधी उभारली. स्वराज्याची घडी नीट बसवली आणि शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी स्वराज्यावरचा आभाळ मात्र काळवंड नव्हता. शिवरायांच्या मृत्यूचा फायदा घेत स्वराज्य गिळंकृत करावा असे मनसुबे शत्रू आखत होता. संभाजी म्हणजे शिवाचा नादान तख्तनशील वारीस, चुटकी सरशी स्वराज्यात चुरगाळू असं त्याला वाटत होतं. एके दिवशी भर दरबारात संभाजी राजांनी हंबीरराव मोहितेला विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोकेच. आणि हंबीररावांनी सांगितलं, राजा एक जागा आहे, मोकेच. मुघलाचं नाकच जणू. औरंगजेबाची स्वराज्यातली दख्खनेतली राजधानी, दार उल मुल्क दख्खन बुर्हानपुरा. बुर्हानपुरा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गळावर तीळ शोभावं असं शहर. देखणं संपत्तीची लैलूट असलेलं.
बुऱ्हाणपूर म्हणजे मधाचं पोळ आणि कडाडला छावा. मग हे मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि सुटल्या मराठी फौजा बुऱ्हाणपुरात लुटलं. 17च्या 17 पुढे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रुपडं डोळ्यात साठवावं पण पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं अशी बुऱ्हाणपुऱ्याची भयान अवस्था केली. बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचा हळवं काळीच पार. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुऱ्हाणपुऱ्यातलाच. त्याची आई निर्वतली बुऱ्हाणपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुऱ्हाणपुऱ्यातच. त्यामुळे बुऱ्हाणपुरामध्ये औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपुराला हात घातला नव्हे, औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. पण तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद संभाजी महाराजांनी औरंगाबादच धुतलं, लुटलं इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. तोपर्यंत तिसरा तडाखा बसला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर त्याच्या विरोधात बंड करून आला तो थेट स्वराज्यात संभाजींकडे. अकबराला पत्करणं म्हणजे औरंग्याला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजींच्या रक्तात नव्हताच. त्यांनी दिल्लीच्या राजकारणासाठी अकबरला जवळ केला आणि जणू काही औरंगजेबाच्या शेपटीवर पाय पडला आणि चौताळला औरंगजेब. उचलली तिने आपली पावलं खाशी दख्खनेच्या दिशेनं आणि खोळंबला काळ. काय घडेल आता? औरंगजेब संभाजीला गिळणार का संभाजी औरंगजेबाला? काय घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शंभूराजाच. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज. 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्कर. आणि माझ्या संभाजीराजांचं सैन्य मोजलं तर भरेल 50-55,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 23,000 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. औरंगजेब 67 वर्षाचा आणि संभाजी उन्यापुऱ्या 23 वर्षाचा. औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर. मनभर औरंगजेब, कणभर स्वराज्य केलायला आला, स्वराज्यात उतरला आणि नगरला पोचल्या त्यांनी स्वराज्य खिंडीत पकडण्याची सगळी चाली आखल्या. शहजादा आजम, मोहज्जम, बेदार बख्त, अली खान, फतेह खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा आपलं सैन्य घेऊन स्वराज्यावर चोहोबाजूने कोसळले आणि खासे संभाजीराजे हाती शमशेर घेऊन या मोगलांना मागं रेटायला सज्ज झाले. महादेवच्या किंकारा घुमू लागल्या, जय भवानीच्या रोळी सुटू लागली आणि संभाजींची तलवार गरजू लागली. चोहोबाजूनी मोगली सैन्य मागं रेटत मराठी सैन्य पुढे झेपावू लागलं. संभाजीराजा कडाडत होता आणि तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. अरे त्या धगीनच गारच झाला पुरता. हार, शिकस्त आणि पराभव. औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी शिवाचा नादांतक तमशील वारी सुटकी सरशी चुरगाडू. पण पहिलाच तडाखा असा जबरी बसला की औरंगजेबाला त्याचा अनुमान बदलून घ्यावं लागला. हा संभाजी काही वेगळाच आहे. संतापला औरंगजेब. पराभूत झालेल्या आपल्या सरदाराच्या मनसबी कमी करत राहिला, वैतागत राहिला, संतापत राहिला सरदार. क्या करते हो बंदोबस्त? खिल्लते पेन के खाली मार खाते हो. इतनी फौज दे दीमत में कहा गई, खा गया वो दक्कन का चूहा. कुणीतरी सरदार सांगायचा, हुजूर वो संभा शैतान है. फिर हम कहा शैतान से कम है? फिर भी क्यों शिकस्त, क्यों हार? औरंगजेब आपल्या सरदारांवर बरसत होता आणि संभाजीराजा मात्र दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर बसून शत्रूशी झुंज घेत स्वराज्य राखत संवर्धित करत झेपावत होता. औरंगजेबाने आणखी ताकद कोणाला लावली? आपलं सगळं सैन्य स्वराज्याच्या अंगात उतरवलं आणि याच वेळी संभाजीने विलक्षण चाल खेळली. औरंगजेबाचं सैन्य स्वराज्याच्या अंगणात, संभाजी महाराजांनी आपलं सैन्य औरंगजेबाच्या मुलकात घातलं आणि बघता बघता मराठी फौजांनी औरंगजेबाच्या मुलकात गोंधळ घालायला सुरुवात केली. गावाच्या गावा लुटली, खंडण्या वसूल केल्या, गावोगाव ताब्यात घेत मराठी सैन्य सुसाट सुटलं. औरंगजेबाला कळेना मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. मराठ्यांच्या पाठलागावर त्यांनी बहादूर खानाला पाठवलं. बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करत सुटला. पण वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत
बहादूर खान फक्त पळत राहिला. इथं जाऊ तर मराठे तिथं, तिथं जाऊ तर मराठे दुसरीकडं, तिथं जाऊ तर मराठे तिसरीकडं. एके दिवशी मराठ्यांनी बहादूर खानाचा हत्तीच पळवला. वैतागला बहादूर खान. औरंगजेबाच्या अब्रूच्या तर पुरत्या चिंधड्या झाल्या. सुचेना त्याला. इथं टाका घालावा तर मराठे तिथं फाडून ठेवतायत. तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिकडं उसवून टाकलंय. तिथं जावं तर मराठ्यांनी ते अब्रूचे लष्करं करून टाकली पुरची. एक वर्ष औरंगजेब झुंजत होता आणि वर्षभर संभाजी त्यांना रोखत रेटत होता. दक्कन घ्यायला औरंगजेब. स्वराज्याचा एक खण सुद्धा त्याला जिंकता आला नव्हता. एक खण. अखेर औरंगजेबाला कळून चुकलं. उघड्या मैदानात या संभाजीला पराभूत करणं कठीण. आणि मग दर्यावरचा सिद्धी त्यांनी धरला. त्याला सांगितलं तू जंजिऱ्यावर स्वराज्यावर हल्ले कर. सुरतेच्या इंग्रजांना सांगितलं तुम्ही स्वराज्यावर चाल करा. गोव्याच्या पोर्तुगीजांना सांगितलं तुम्ही खोंडा किल्ल्यावर जा. एक नाही दोन नाही, औरंगजेबानं संभाजीराजांच्या विरोधात 12 घड्या उभारल्या आणि 12 घड्यावर निकराचे पंजे फार करत सेना धुरंधर संभाजीराजा लढत राहिला, झुंजत राहिला, स्वराज्य राखत राहिला. भयान आणि बेभान होतं हे काम. संभाजींचं शौर्य, संभाजींचा पराक्रम पाहून सह्याद्रीही पुलकित होत होता. औरंगजेब वैतागला, संतापला. वर्ष घालवून सुद्धा हातात काही नाही. बोलाली बैठक. सगळ्या सरदारांची क्या किया जाए. अनेक सरदार म्हणला हुजूर, इन मराठों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले लेते हैं. मराठा खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला. सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात. हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील? सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग त्याने विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल सजल लिया जा सकता हो. म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि मग एकाने सांगितलं हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असणारा, प्रभू श्री राम जिथं विश्रांतीसाठी जायचंय त्यांची सेज तिथं. मग त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर आसा किला है. मराठे कितने हैं? 300 350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमियत अजबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाला विचारलं कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाबुद्दीन खान. हुजूर हम जाएंगे. शाबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? शाबुद्दीन म्हणाला हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000ची फौज दिली आणि शाबुद्दीन निघाला. कोसळला रामसेजवर. रामसेजवर किल्लेदार आहे रामाजी पवार. अवघे 350 मराठे आणि समोर हा मोगलांचा 20,000चा सेना सागर. दुसरा कुणी असता तर म्हणला असता चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण रामाजी हटला नाही, पळून गेला नाही. ही जी उभारायची जिगर आहे ना, ती जिगर निर्माण केली संभाजीराजांनी. बघता बघता 20,000चा सेना सागर रामसेजला फिरला. सैन्य निघालं रामसेजवर. वेळ ओलांडून पुढं निम्म्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देत आहेत वाटतं. मोठा गुस्सा आला. चलो आगे लेलो केला. चलो सैन्य पुढं आलं. नंतरच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरकल्या. दगडं भरली, सुटली दगडं. धना थाड दगडं हात लागली. पथराची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाबुद्दीनचं सैन्य. पाठीला पहिलं पळत सुटलं. त्या शाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणून आलेला शाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. म्हणला हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही, काल आपण चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत नको जायला, मग सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना. शाबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सैन्य निघाला पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचं, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बखालीन चाल पुढं. सर करत सैन्य निघाल्यावर वेळ ओलांडून पुढं फार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार.
शाहबुद्दीनला वाटलं होते काल दगड मारून मारून दमले असतील, कशाचे लढताय, देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साह, चलो आगे लेलो केला. सैन्य पुढे आला तर दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शाहबुद्दीन कलवा चलो आगे आणि सरपटणार सैन्याची नजदीक आलं तसे मराठे जागसूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणार सैन्य जवळ आलं तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत दगड सुटली खाली. हे सगळं मुघल सैन्य चिंगरून मिंगरून पार तळावर जाऊन थांबलं. शाहबुद्दीन तर पाठीला पाय लावून पळत सुटला. आठवडा झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष उलटलं. रामसेज अजिंक्यच. अखेर शाहबुद्दीन परत एकदा सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाय. हे मराठे स्वतः खाली येत नाहीत, आपल्याला वर येऊ देत नाहीत. अरे समोर आलोच नाही तर लढणार कसे, आणि लढलोच नाही तर जिंकणार कसे. क्या किया जाय. महाबत खान नावाचा त्याचा तोफखाना प्रमुख होता. तो म्हणला, हुजूर ऐसा करते 30-32 तोफ आहेत आपल्याकडे, सीधा गोलाबारिश करेंगे, तोप मारा चालू करेंगे, आधे घंटे का काम है, किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शाहबुद्दीनला सही बात. तोफे ही चलाई. महाबत खान तयारी करा. आणि महाबत खान तयारीला लागला. त्या रात्री शाहबुद्दीन खान निवांत झोपला. आता उद्या येतोय किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रातून. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100 मराठे किल्ल्यावरून अलगद खाली उतरले. सगळ्या झोपल्या शाहबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू केली. आक्रोश किंकाळ्या, रक्ताच्या चिरकाऱ्या मुंड्यात आणि प्रेतांचे खच पडले. शाहबुद्दीन खरडून जागा झाला. क्या हुआ. छापा हुजूर, काऊन थे मराठे हुजूर, कहां गए, निकल गए हुजूर. वैतागला, संतापला शाहबुद्दीन. सीधा हमारे डेरे पर छापा. ये मजाल महाबत खा, तोफे लगाओ अभी क्या अभी. आता रात्रीचे 2 वाजले आणि शाहबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी क्या अभी. महाबत खान म्हणला, हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं. चटपटला शाहबुद्दीन, पण ठरला होता आता सोडायचं नाही मराठ्यांना. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाहबुद्दीन खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 30-32 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा टासून भरलाय. वातान बाहेर काढलीये. आता शाहबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची, तोफ मारा चालू. आणि शाहबुद्दीनची इशारा झाली. हातात पेटली मशाल घेऊन महाबत खान पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार. त्यातून गडावरूनच आवाज आला, धडाम धूम. हे तोफेचा गोळा सू करतो त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान कडाडला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शाहबुद्दीनला सुचायचं बंद झालं. क्या हुआ हुजूर. मराठों ने तोप मारा शुरू कर. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोप खाना नाकामयाब हुजूर. त्या शाहबुद्दीनला काय कळेल. त्यांनी विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना. तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतून जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची 1 तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला. तसा महाबत खान म्हटला, मग रात्री कशाला छापा मारलेला. हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, परिस्थितीशी लढत बसले. ते हल्ली कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला बाहेर राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवतही नाही, परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसं करून घ्यावं हे संभाजी राजांच्या चरित्रातनं शिकावं. बिकट आहे परिस्थिती, भयान आहे, हे साधं नाही. शिवाजी महाराजांच्या समोर असलं संकट कधी झालं नाही. शिवाजी महाराजांच्या समोर 7,500 सैन्य घेऊन फतेह खान आला. शिवाजी महाराजांच्या समोर 40,000 सैन्य घेऊन अफजल खान आला. शिवाजी महाराजांच्या समोर 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान आला. शिवाजी महाराजांच्या समोर 3.5 लाखाची फौज घेऊन मिर्झा जयसिंग आला. पण आपलं अजस्त्र सामर्थ्य घेऊन औरंगजेब कधीही शिवरायांच्या समोर नाही आला. तो आला थेट संभाजीराजांच्या समोर. औरंगजेब नावाचं सैतानी संकट शिवरायांच्या वाट्याला कधीच नाही आलं. ते आलं फक्त संभाजींच्या समोर आणि संभाजींनी त्यालाही यशस्वी बनवलं. 4.5 वर्ष धगधगत राहिला इथं औरंगजेब.
पण एक किल्ला संभाजीराजाने त्याच्या हातात पडू दिला नाही, ना एक प्रांत त्याच्या घशात घातला नाही. हे शौर्य कुणाचा, हा पराक्रम कुणाचा, हे धाडस हे साहस कुणाचा? संभाजीराजांचा. अत्युच्च उंचीवर स्वराज्य पोहोचवलेलं संभाजीराजांनी यांनी. 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच. शेवटी औरंगजेबानं या बहादूर खानाला शहाबुद्दीन खानाला पत्र लिहिलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस. आणि विचारला आप कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? उभा राहिला फतेह खान, हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. फतेह खान, तुम्हारे नाम में ही फतेह है, बस एक फतेह दे दो. कब से तरस गए हैं इस फतेह के लिए. आणि खरं होत 4.5 वर्ष झालेली औरंगजेबाचं प्रचंड सैन्य संपलं, तिजोरी रिती झाली, बळ निर्बळ झालं. सैन्याचं तर मानसिक खच्चीकरण इतकं झालं की संभाजींच्या विरोधात कुणी लढायलाच तयार नाही. औरंगजेबाला माहिती आहे विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतीसाठी प्रेरणा देणारा ठरतो. औरंगजेबाला फक्त एक विजय हवा, फक्त एक विजय जो सैनिकांमध्ये उत्साह निर्माण करेल. म्हणून तर त्यांनी निवडला होता छोटासा किल्ला रामसेज नावाचा, किमान हा तरी पटकन घेता येईल. पण 2 वर्ष झाली रामसेज हाताला येत नव्हता. म्हणून औरंगजेब सांगतोय फतेह खान, बस एक फतेह दे दो, एक फतेह दे दो. अवस्था अशी झालेली सैनिकाची त्याच्या की त्याचे सैनिक बोलत होते, तो संभाजी फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालाय. त्यांचा तो विश्वास जर परत आणायचा असेल, हो आपण जिंकू शकतो. फतेह खान, एक फतेह दे दो. फतेह खानाला 20,000ची फौज करून परत रामसेजी झुंजत राहिला. पण शिवाजी मराठे या फतेह खानलाही जुमाने नात. 2.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, फतेह खान निष्प्रभ ठरला. अखेर बोलावली त्यानं बैठक सगळ्यांची. क्या किया जाए, ये मराठे सामने नहीं आते, हमें ऊपर नहीं आने देते, तोपखाना नाकामयाब, लड़े तो लड़े कैसे और जीते कैसे. आता अशी बैठक बसली की हमकाच त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल तर 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मुडीत काढायला कायम पुढे हे एक तिरके असतातच हमखास. त्यांनी विचारलं क्या किया जाए, एक तिरकं उठून उभा राहिलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. मला डोक्याला तापच नको, किल्ला घ्यायचा 2.5 वर्ष झाली हाताला आहे ना, कोणी सांगितलं आपलं आपण नवाच बांधू ना. आता त्यांनी चेष्टेत सांगितलं, फतेह खाननं सिरियसली घेतलं. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. पण फतेह खानच्या डोक्यात वेगळं आपल्या. त्यांनी झोकलं, आपल्या तोफा खाली ठेवल्या तर गोळा किल्ल्यापर्यंत पोहोचतच नाही. पण त्यांच्या तोफेचा गोळा मात्र सीधा आपल्या उरावर येतो. आपले तोफगोळे जर किल्ल्यावर पोहोचवायचे असतील तर किल्ल्याच्या उंची सरकार दुसरा किल्ला समोर बांधायला हवा, त्याच्यावर तोफा ठेवायच्या आणि मग दागायच्या, मग किल्ला येईल. दुसरा किल्ला उभारायची कल्पना त्याने स्वीकारली ती यासाठी. 6 महिने रामसेजच्या परिसरातली झाडं तोडत होता. 6 महिने झाडं तोडून जेवढी लाकडं गोळा झाली त्या लाकडांचा तिने प्रचंड मोठा दमदमा म्हणजे बुरुज तयार केला. त्या किल्ल्याच्या उंची इतका ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 सैन्य उभा राहू शकेल. कौतुक करावं लागेल त्या फतेह खानच्या चिकाटीचं आणि चिवटपणाच. 6 महिने काम चाललं. किल्ल्याच्या उंची इतका तो लाकडी दमदमा बुरुज उभा राहिला. मराठे बघताय, चालू द्या तुमचं. उभा राहीपर्यंत काही नाही, सगळी जय्यत तयारी झाली. 50 तोफा इथ्या बुरुजावर नेऊन ठेवल्या. आता उद्या सकाळी तोफमारा चालू करायचा, किल्ला ताब्यात. आणि बरोबर त्याच रात्री 101 मराठे परत खाली उतरले.
परत कत्तल बित्तल आक्रोश किंकाळ्या आरवळ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता फतेखान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 50 तोफा सज्ज झाल्या. 500 सैन्य त्याच्या दमदम्यावर उभा. दारुगोळा ठासून मारला, वातान बाहेर काढली. आता फतेखानची इशारा झाली की तोफ मारा चालू. आणि फतेखानची इशारा झाली, हातात मशालून त्याचं सैन्य तोफेची वातान पेटवणार. तोपर्यंत रातोरात मराठ्यांनी त्याच्या जमिनीखाली पेरलेल्या सुरुंगाची वातान पेटली आणि थोई 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 करत सुरुंग उडाला. धडाम प्रचंड मोठा स्फोट झाला आणि तो लाकडी दमदमा सारा ढासळला. 50 तोफांनी 500 सैन्य त्या लाकडी दमदम्याखाली गाडलं गेलं. फतेखान पाठीला पाय लावून पळत सुटला. आणि त्या पळत्या फतेखानाला बघत रामसेजवरनं माझा रामाजी पवार कडाडला. फतेखान, जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा ह्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. नको जाऊ समच्या वाट्याला. 3 वर्ष, 3.5 वर्ष, 4 वर्ष झाली रामसेज अजिंक्यच. शेवटी औरंगजेबानं फतेखानला परत बोलावलं. प्रमोशन विचारला, आप कौन जाएगा? उभा राहिला कासम खान किरमानी. हुजूर हम जाएंगे हुजूर. कासम खान किरमानी आला. परत रामसेज झुंजू लागला. 5 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, माझा 1 किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. संभाजी महाराजांनी 1च किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागतील? हे शौर्य गुणाच संभाजी राजाच. रामसेजची वार्ता ऐकली ना औरंगजेबाने भर दरबारात स्वतःच्या डोईवरचा पागोटा काढला. बादशाही पगडी काढली, खाली आपटल्याने कडाड. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही तोपर्यंत डोईवर परत बादशाही पगडी घालणार नाही. औरंगजेब इथंच नगरला मेला. खुलदाबादला समाधी आहे त्याची. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पगडी नव्हती. ते घालायचं भाग्य संभाजी महाराजांनी त्याला कधी मिळूच दिलं नाही, कधीच नाही. बोडक्या डोक्यानंच या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरत राहिला औरंगजेब. 9 वर्ष झुंजत होता संभाजी. सामर्थ्याने लढत होता, स्वराज्य राखत आणि वाढवत होता. 9 वर्षात संभाजी राजांनी 240 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली. हा संभाजी राजा कधी हरला नाही, कधी थकला नाही, कधी रुकला नाही, कधी तह करून माघारी फिरला नाही, कधी रणांगणात त्यांनी टाकलं नाही. जो असीम थरारीनं लढत राहिला सतत, तो संभाजी. जंजिऱ्याच्या सिद्धीला पाण्यात असं बुडवलं की सिद्धीनं तिरकी मान करून परत स्वराज्याकडे नाही बघितलं. इंग्रज सुरतला जाऊन मुंडक्यावर पाय देऊन मारले. मुंबई विकत मागितली. मुंबई विकत द्या, चालू पडा. 40,000 पागोड्याला व्यवहार ठरला. त्यावेळी जर मुंबई स्वराज्यात आली असती तर हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता नव्हे. 150 वर्ष इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानच्या उरावर आलं नसतं. संभाजींची दूरदृष्टी. मुंबई विकत द्या, 40,000 पागोड्याला व्यवहार ठरला. पण नेमका ऐन वेळी हसन अली खान चालून आला. व्यवहार थांबला आणि संभाजींच्या मृत्यूनंतर तर तो पुरता थांबूनच गेला. इंग्रज चुकवले, पोर्तुगीज वाकवले. तो गव्हर्नर विजरई गोव्याचा संभाजींच्या धाकानं गोव्यातली राजधानी बदलून मुरगाव बंदरात न्यायचा घाट घातला. त्यानं संभाजीचा शेजार नको. सिद्धी इंग्रज पोर्तुगीज चुकवले, नाचवले, वाकवले. औरंगजेब तर थया थया करून टाकला. वैतागला औरंगजेब. क्या किया जाए? आणि सगळे म्हणाले, हुजूर वापस लौट चलते हैं, अभी दम नहीं है हुजूर. आणि अखेर औरंगजेब हरला. सैन्य संपलं होतं, खजिना तळाला गेला होता. या संभाजी बरोबर आणखी झुंजत राहिलो तर इथंच कबर बांधावी लागेल याची खात्री त्याला पटली होती. अभी छोड़ देंगे दख्खन, बाद में देखेंगे इसे, असं म्हणत औरंगजेबानं दख्खन सोडला. तो वळाला आदिलशाही. आदिलशाही त्यांनी फक्त 1 वर्षात जिंकली. मग वळाला कुतुबशाहीकडं. कुतुबशाही त्यांनी 1 वर्षात घेतली. म्हणजे औरंगजेबाला आदिलशाही जिंकायला 1 वर्ष पुरतं, कुतुबशाही घ्यायला 1 वर्ष पुरतं आणि स्वराज्य त्याला 9 वर्ष घेता येत नाही, 9 वर्ष जिंकता
घेतली आणि औरंगजेबाला 2 ग्लुकॉन्डी घेतल्यासारखी एनर्जी आली. आप देखेंगे दख्खन. आणि औरंगजेब परत वळाला. पण त्याला माहिती होतं उघड्या मैदानात संभाजीला पराभूत करणं कठीण. काव्यानंच डाव टाकला पाहिजे आणि औरंगजेबानं डाव टाकला. पण याच्या अगोदर संभाजी महाराजांची दूरदृष्टी विलक्षण आणि डावही विलक्षण. आदिलशाही कुतुबशाही संभाजींची सोबत करत होते. आपण एका धर्माचे म्हणून औरंगजेबाला त्यांना सांगून बघितलं, बजावून बघितलं, उरावर पाय ठेवून सांगितलं, पण आदिलशाही बदली नाही ना कुतुबशाही त्याच्या पुढे झुकली नाही. हे दोन्ही कायम संभाजींची सोबत करत राहिले, सांगत राहिले, संभाजी आमचा पालक आहे. संभाजींची सोबत केली म्हणून ते संपले. पण औरंगजेब ज्यावेळी गोवळकोंड्याला होता त्याचवेळी संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर, त्याला सांगितलं तू राजापूरच्या बंदरातून इराणला जा. इराणचा बादशाह त्याची 70,000ची फौज घे आणि तिकडून दिल्लीवर आक्रमण कर. म्हणजे इराणच्या शहाबाजचं 70,000 सैन्य जर दिल्लीवर आक्रमण करताय तर गोवळकोंड्याशी झुंजत बसला औरंगजेब गोवळकोंड्यातनं सरळ दिल्लीच्या रक्षणासाठी दिल्लीकडे वळाला असता. म्हणजे सबब महाराष्ट्र सुरक्षित राहिला असता. औरंगजेबाचं वादळ स्वराज्याकडे भोंगावलं नसतं. औरंगजेबाला स्वराज्याकडे वळून न देण्याच्या हेतूपोई संभाजी महाराजांनी अकबराला इराणला पाठवून इराणचं सैन्य दिल्लीवर आक्रमण करावं अशी तजवीज केली. पण दुर्दैव बघा, राजापूरच्या बंदरातनं शहजादा अकबर बोटीत बसला खरा, पण तो समुद्रात भरकटला आणि इराणला पोहोचायच्या ऐवजी त्याचं जहाज मस्कतला पोहोचलं. तो मस्कतला 60 दिवस अडकून पडला आणि मस्कत वरून तो इराणला पोहोचला. त्यावेळी संभाजी महाराज कैद झाले होते. जर वेळेत अकबर इराणला पोहोचला असता आणि इराणच्या शहाबाजचं 70,000 सैन्य दिल्लीवर आक्रमण करत होतं तर औरंगजेब गोवळकोंड्यावरून थेट दिल्लीकडे जात होता. स्वराज्य आणि संभाजी दोघं सुरक्षित राहिले असते. पण इतिहासात जर तरला स्थान नसतं. संभाजीराजे संगमेश्वराच्या नावडी नदीवर पकडले गेले. ते गाफील होते, ते बेसावध होते अजिबात नाही. ते संगमेश्वरात होते. तिथं पोहोचण्याच्या वाटा बिकट होत्या. शत्रू सैन्य येऊ शकत नव्हतं आणि आलंच तर ते विशाळगडाच्या आंबा घाटात न येणार म्हणून संभाजीने आंबा घाटात 10,000ची फौज ठेवली होती. पण फितुरांनी फितुरी केली आणि सावध संभाजीराजे औरंगजेबाच्या जाळ्यात अलगद अडकले. मुकर्रब खान आणि राहुल्ला खाननी संगमेश्वरला त्यांना कैद केलं. पण भीती एवढी, काही दिवसातच तिथून हलवून त्यांना बहादूर गडावर नेण्यात आलं. औरंगजेबाला निरोप दिला. पण एक खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ. आनंद औरंगजेब. शब रात का जश्न होना चाहिए. लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचं तख्त त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेललं असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झबली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट माथ्यावर मिरवला असेल, आता त्याला घुंगरू असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत त्यांनी राजालंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साकदंडाने चखडवा. आतापर्यंत राजा घोड्यावरनं हत्तीच्या पालखीतनं मेन्यातनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाला तर नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बनवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला शहनशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी औरंगजेबनी संभा गिरफ्तार केलाय. आणि बरहुकम बहादूर गडावर निघाली थिंड संभाजीची. उंटाला बांधलेले, तख्ता कुला चढवलेले, विदूषकी झबली घातलेले, घुंगरू असलेली टोपी अडकवलेले, काटेरी पोलाद साखर दंडाने चखडवलेले ते संभाजी बघितले असे तर वाटलं नसतं स्वराज्याचा छत्रपती आहे. किती विटंबना कुणाच्या वाट्याला आली, कुणी सोसला हा यातनांचा दाह.
इतिहास एकच नाव सांगतो, संभाजी, फक्त संभाजी. संभाजींना सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही, झाला. संगमेश्वरातनं संभाजी महाराजांना घेऊन येताना एका स्वामिनिष्ठाला कळालं, 32 शिराळ्याच्या तिथं बाबाजी शिराळकर आणि ज्योत्याची केसरकर, आपला राजा काही झाला. 100 मावळे घेतले आणि मोगलाच्या त्या फौजेवर हल्ला चढवला. बेभान शोधले राजा वाचवण्यासाठी, पण बळ तोकडं पडलं. बाबाजी शिराळकर कापले गेले, ज्योत्याची केसरकर जखमी झाला आणि संभाजींना वाचवण्याचा एकुलता एक प्रयत्न अयशस्वी ठरला. ती धिंड संभाजींच्या अस्मितेची विटंबना करणारी होती. वाजत गाजत निघाली. एवढी छावणीत कोण आनंदाचा कल्लोळ चालला. 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा, चालतो कसा, दिसतो कसा, बोलतो कसा, कसा आहे संभाजी. कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या झाडावर, कोण कोणाच्या खांद्यावर बसून बघतायत संभाजी. अचानक कुठून तरी फिरफिरणारा दगड यायचा, संभाजींच्या छातीवर आदळायचा. रक्ताची चिळकांडी यातनेचा कळ उपटायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी फिरगळायचं, उंट्या थळा थळा नाचायचा, अंगावरचे काटळे साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचं. कुणीतरी यायचं, शिव्या घालायचं, थुंकायचं. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पातळांवर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता संभाजी राजा. अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार, किती. हनुमानाला शेंदूर फसावा तसा रक्तानं माखला होता संभाजी, पण एवढं सुसून चुकला नव्हता, वाकला नव्हता. होता ताट तसाच करार बाणेदार, आला तसाच औरंग्याच्या दरबारात आणि कडाडला वज्रासत संभा, झुक जावा लंपाना के सामने आणि उछलला कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सर्दी शरद संस्कृत गर्दन, चुप चुप चुप. याद रख, कैद में है तू, आला ताला के दरबार में है तो चुप. तोपर्यंत एक धीर गंभीर आवाज खुमला, सबूर आसद, सबूर, अभी बहुत पूछना ही से. आणि आस्ते कदम शहनशाह हिंदोस्त आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. संभाजींच्या पुढ्यात आला आणि संभाजींकडे बघत म्हणाला, 9 बरस का था तब तू मिला था मुझे आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से दूसरों को लगता है. खच कहा था काफर ने कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब नहीं, अब दिखाएंगे इसे. अल्लाह ताला की मेहरबानी सामने है, कैद में है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला. त्या नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या औरंगजेबाकडे बघून संभाजी राजा कवी कलशानं म्हणाला, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता. तसा कवी कलश गडबडला. ही काय कविता ऐकायची वेळ आहे. औरंगजेबाच्या पुढ्यात, मोगलांच्या दरबारात राजाला भीती न भय, राजा निर्भय. पण कवी कलश म्हटलं, हा राजे का नाही. आणि कवी कलशाने कविता ऐकायला सुरुवात केली. राजन तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तख्त तेजत औरंग. अहो राजे काय लढलात तुम्ही, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच तख्त त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसला आहे. बहुत खूप. पण त्याच वेळी जहन्नमी चुप, खामोश करत थरथर तो भरायला औरंगजेब, चुप. बताओ संभा, कहर की है लूट, कहर काय खजाना. आणि उसळला सर्जा संभाजी, हिंदुस्थान आमचा खजाना, इथल्या मातीचा कणन मानतो मी सोनं. औरंग तू गिळलास हिंदुस्थान, तू गिळलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर. संभाजींचं हे उत्तर ऐकलं औरंगजेबाला कळे ना, कैदेत कोण आहे, तू का मी. पण तोपर्यंत औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ सांबा, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें
आणि उसळलं छावा. तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे होते आम्ही. मातीसाठी सडसत आमचं इमान बेईमान नाही होणार. याद राख औरंगजेब, महाराष्ट्राच्या मातीत उभायस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. संभाजींचे हे बाणेदार बोल ऐकले आणि औरंगजेब पुटपुटला, कैसे है ये मरहट्टे, ये क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. अरे हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात. काय या संभाजी सारखं एक तरी पोर माझ्या घरात नाही जन्माला आलं आणि चौथाला संभाजी कडागला. अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी. स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी. अरे संभाजी जन्माला येईल तो शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या कुशीतच. संतापला औरंगजेब, ले जा इसे हमारे नजरों के सामने से. ये जबान बोलती बहुत है, काट डालो इसकी जबान. ये आंखें जलाती है हमें, निकाल दो इसकी आंखें. जा हशर करो उसका. आणि वडवुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाकडे संभाजी राजांना नेलं गेलं. डोळे काढायचा आदेश होता का. अनेकांनी सातत्यानं एक प्रश्न उपस्थित केला आहे. आग्र्याच्या भेटीतनं शिवाजी महाराज सुटून आले, पण औरंगजेबाच्या तावडीतनं संभाजी राजांना मात्र सुटका करून घेता आली नाही. मुळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची तुलनाच करू नये. हे दोन वेगवेगळ्या काळातले, दोन वेगवेगळ्या परिस्थितीतले स्वराज्याचे छत्रपती आहेत. पण तरीही शिवरायांना सुटका करून घेता आली, संभाजी महाराजांना नाही आली. पण संभाजी महाराजांनी जाणीवपूर्वक स्वतःची सुटका करून घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे. का. औरंगजेबासारखा प्रचंड मोठा सामर्थ्यशाली शत्रू महाराष्ट्राच्या उरावर होता. अशा वेळी कल्लोळानं पेटून उठून जर इथला मराठी माणूस उभा राहिला असता तरच औरंगजेबाचा पराभव करणं शक्य होतं. आणि त्याला ती प्रेरणा द्यायची असेल, त्याच्यामध्ये ती उर्मी निर्माण करायची असेल, तर त्याला पेटवणं आवश्यक होतं. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला माणूस जर पेटला तर साऱ्यांची राख करून टाकतो. हा इतिहास आहे. औरंगजेब फिर किस चिडिया का नाम है. ही माणसं पेटायला हवीत, पेटून उठायला हवीत. ती कशी पेटून उठतील. संभाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली तर नाही. त्यासाठी संभाजी राजांना स्वतःचं बलिदान द्यावंच लागेल. स्वतःहून पत्करलेलं बलिदान आहे संभाजी महाराजांनी. आपला राजा मारला गेला, आपल्या राजाने अपूर्व त्याग केला, आपल्या राजाने या मातेसाठी बलिदान दिलं. ही गोष्ट इथल्या माणसांना पेटवणारी ठरली नव्हे, पेटवतच राहिली. आणि याच ज्वालेच्या बळावर राजा नसताना या महाराष्ट्रातली प्रजा 14 वर्ष औरंगजेबाशी लढत राहिली. औरंगजेब संभाजीला मारू शकला नाही. हे मरण संभाजींनी स्वतः पत्करलं, स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी, मावळ्यांच्या मनगटात शौर्याचा जोर भरण्यासाठी. हे बलिदान आहे. औरंगजेबानं डोळेच का काढले. कारण त्याला भीती होती. शिवाजी महाराज जसे आग्र्यातलं निसटले तसा हा संभाजी सुद्धा निसटून जाईल. त्याला वाट दिसता कामा नये म्हणून पहिल्यांदा डोळे काढा त्याचे. म्हणून डोळे काढायची आज्ञा. हातामुळे लालबुंद तप्त सळ्या घेऊन आले हपशी. धुरांच्या राशी बाहेर फेकणाऱ्या त्या लालबुंद तप्त सळ्या बघितल्या आणि कळून चुकलं. डोळे जाणार आता. आणि संभाजी राजाने मिटले नेत्र. डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिवछत्रपती. अरे याच डोळ्याने घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन. याच डोळ्याने केले होत्या इशारे आपल्या मावळ्यांना. याच डोळ्याने पाहिलं होतं स्वप्न स्वराज्य संवर्धनाचे. तेच डोळे, उघडले डोळे, डोळ्यासमोर आल्या लालबुंद तप्त सळ्या आल्या जवळ, पुसल्या
आलं बाहेर. डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या, काळ्या कबिन उग्र उग्र तर्प बाहेर फेकणार. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या घुसल्या असतील, विंचवासारख्या वेदना मेंदूत झिंझिन आणत असतील. अरे किती सोसावं, किती का शरण गेले असते, वाचले असते, आयुष्य करत जगले असते. का सोसत राहिले सर, का सहन करत राहिले? मराठी अस्मितेसाठी, स्वराज्य स्वाभिमानासाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी सोसत राहिला सर. माझ्या रक्ताचा एक एक थेंब उद्याचा नवा संभाजी घडवेल आणि तोच फडकवत ठेवेल शिवछत्रपतींची भगवी पताका. हा त्याग त्यासाठी होता. पण तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झाला. सरदार आले होते. आलमपना पूछ रहे हैं, किले दे दो सारे, चाबियां सौंप दो, माफ कर देंगे हुजूर. आणि संभाजी अधवा तधवा बोलू लागला. नव्हे, औरंगजेबाला शिव्या घालू लागला. औरंगजेबाने विचारला, क्या हुआ? रोया वो, गिड़गिड़ाया, आंखें निकाल दी है उसकी. क्या चटपटा रहा है? जान की भीख मांग रहा है? क्या बोल रहा है? सारे सरदार म्हणाले, हुजूर वो तो आपको गालियां दे रहा है. वो संभा है, ना रुकेगा ना झुकेगा. वैतागला. काट डालो उसकी जबान. गालियां बकती है ना हमें, काट डालो. सुरू झाला सजेचा अंमल. हातामध्ये नंगे लटलटते तलवार घेऊन हपशी आले. जबान छाटायची. पण जबान छाटणार कशी? संभाजींचं तोंड बंद. एक हपशी पुढे झाला. संभाजींचं तोंड धरून जीभ बाहेर काढू लागला, पण जमेना. एकाने कानावर दाबजोर दिला, प्रचंड दाब दिला, पण तोंड उघडेना. एकाने मस्तकावर प्रहार केला, पण तोंड उघडेना. रे उघडेल कसा? वहागाचा जबडा आहे. वहागाच्या जबड्यात घालून हात मोजती, दात ही आमची अवकात सांगणारा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकाने युक्ती केली. संभाजीचं नाक दाबून धरलं. श्वास कोणला जीव गलबलला आणि श्वासासाठी ओठाला जीभ लावली. त्या संधीचा घेतला फायदा. सांशी घुसली, सांशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी तलवार लागली, चालली साप. तोंडातनं उघडलं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती. सपाचराच्या पासून पोटकं व्हायला. ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल. जी जीभ म्हणत राहिली जय भवानी, जी करत राहिली जागर हर हर महादेव, जी म्हणत राहिली आऊसाहेब आबासाहेब मासाहेब, ती जीभ पडली होती समोरच. एक नाही दोन नाही, तब्बल 40 दिवस हानानिमित्त अत्याचार चालू होता. बोकड सोलावं असं संभाजींचं कातड सोलून काढलं. त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं. चर्र झाला यातनाच. कुणीतरी यायचं हाताची बोटं छाटायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुणीतरी यायचं मांसाचा लाटा कापायचं, कुत्रा गिधाडाला खाऊ घालायचं. बघितलं असतं तर वाटले नसते स्वराज्याचे छत्रपती आहे. किती सोसावं, किती सहन करा. का माझ्या होणाऱ्या प्रत्येक वाराचा माझा मावळा बदला घेईल, पेटून उठेल आणि पेटवून टाकेल दुश्मन इथंच. अखेर उगवली फाल्गुनी वद्या अमावस्या 11 मार्च 1689. औरंगजेबाच्या अखेरची आज्ञा सुटली. गर्दन कलम करा त्याची. संभाजींचं मस्तक छाटलं गेलं. भाल्याच्या फळावर अडकवलं. तो भाल्याचा फळ निघाला वाचत काचत. आला इंद्राणी भीमेच्या तीरावर. त्या इंद्राणीच्या रेतून तो भाल्याचा फळ रोवला गेला आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब त्या इंद्राणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहारली इंद्रायणी. याच इंद्रानं पाहिलं होतं संभाजींचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस, ते साहस. ती इंद्रायणी ढाळू लागली असो. गेली 350 वर्ष झाली ती इंद्रायणी अजूनही आसवं ढाळतीये.
खरा संभाजी कुणाला कळलाच नाही म्हणत. संभाजीराजा कळाला फक्त औरंगजेबाला. आणि औरंगजेब म्हणाला, सचमुच छावा था छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा दिल्ली खाली हात. आणि तेच झालं. संभाजींच्या ह्या बलिदानातूनच पेटून उठला इथला एक एक मावळा. ते लढत राहिला, लढवत राहिला स्वराज. औरंगजेबाला परत जायचं भाग्य आलंच नाही. दख्खन गिळायला लावता औरंगजेब. स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो इथं शांत झाला. आणि महाराष्ट्रानं नवा इतिहास मांडला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. सह्याद्रीच्या कड्यावर तो पुरुष सिंहाचा छावा शंभू राजा अजूनही जिवंत. सांगतो आहे राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्र धर्माची गाथा. कसं जगावं हे शिवरायांनी सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजी राजाने दाखवलं. या जगण्या मरण्यातनं आम्हाला आमच्या आयुष्याचं सत्व आणि तत्व जर पेलता झेलता आलं तर आयुष्य चिंता येईल. माझ्या उद्याच्या पिढीला ही राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी संभाजी महाराजांनी केलेला त्याग जर कळाला तर खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म उमजला असं म्हणता येईल. या प्रबोधन मालेतनं ते साकार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा देतो.